को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन मंगल हारी, प्रभु सुदशरथ अधीर बिहारी। ओ राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम। गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते। म्हणून अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा। गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते। श्री गजानन जय गजानन, सेगावी माझे गुरु गजानन। जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो महाराज। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे, बाळ क्रीडा प्रकरणातील अर्थात गवळणी प्रकरणातील। आणि या अभंगामध्ये गोकुळातील वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतायत की ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा नंदाच्या घरी आलेत, यशोदा मैयाकडे आले, तेव्हापासून काय काय अनुभव भक्तांना आला त्याचं सविस्तर वर्णन या अभंगामध्ये तुकाराम महाराज करतायत। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय म्हणजे असा, आपल्या या पवित्र पुण्यवान सव या नगरीमध्ये भगवान पंढरीधीश परमात्म्याच्या कृपेनं समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्याने त्यातल्या त्यात सप्ताह कमिटीवाल्याच्या अधिक प्रयत्नातून होऊ घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह शिव जन्म उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा पंचमवेद ज्याला गणल्या जातं असा असणारा जगद्गुरु तुकोबरायचा गाथा पारायण सोहळा मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून संपन्न होत आहे। आणि आज या सप्ताहाची प्रेम
कुठे काही केले तेना कुठे काही केले कुठे काही त्यानं सुटे काही केले प्रेमाप्रीतीचे बांधले प्रेमाप्रीतीचे प्रेमरतीचे हो प्रेम प्रीतीचे बांधले ते न काही तुटे काही केले. लक्षात घ्या, हे मागच्या जन्माचा तुमचा आमचा ऋणानुबंध आहे, म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र येतो, आनंद वाटतो. कमीत कमी भगवत चिंतनामध्ये 7 दिवस तरी आनंदामध्ये जातात. तुम्हाला खरं सांगू, देवाकरता तुम्ही दिलेली वेळ कोणती आहे तुमच्या संसारातून? इकडे पहा, इकडे मी सांगेल कोण कोण चपात्या घेऊन आले, माझ्याकडे पाहाच तुम्ही. देवा करता दिलेली वेळ आपल्या प्रपंचातली कोणती आहे? बोलता नाही तुम्ही? कोणती वेळ सरपंच साहेब? अरे आपण कीर्तनामध्ये येऊन बसलो ना, कीर्तन संपेपर्यंत जी वेळ आहे ती सगळी वेळ कोणाकरता दिली आहे? देवा करता दिली. 2 तास तुमच्या या टकुऱ्यामध्ये संसार अजिबात शिरत नाही, अजिबात नाही, फक्त कीर्तन. आणि एवढ्या कीर्तनात बसूनही तुमच्या डोक्यामध्ये संसार शिरत असेल तर मग असं समजावा ही वेळ तुम्ही देवा करता दिलेली नाहीये. लक्षात घ्या. म्हणून तर तुम्ही आम्ही जीवनामध्ये कीर्तनामध्ये बसतो ना, कीर्तनामध्ये सर्व अंगाचे कान करून कीर्तन श्रवण करा. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, कीर्तन ऐकत असताना प्रसन्न चेहऱ्याने कीर्तन ऐका. प्रसन्न चेहरा म्हणजे खुश चेहऱ्याने. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, कीर्तन ऐकत असताना आनंदित राहा, कारण तुम्ही आम्ही देवाचे लेकर आहोत ना. देव आनंदी आहे, तुम्ही आम्ही सुद्धा आनंदित. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातला सूर जैसा ओटातुनी दरवळावा. आनंद या जीवनाचा. ऐका, म्हणून प्रत्येकाने सगळ्यात महत्वाची गोष्ट, हाताने टाळी मुखाने नामस्मरण केल्या विना राहू नका. विठ्ठल विठ्ठल बाजारचा भाजीपाला म्हणताना तुकडोजी महाराज मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही र देव. एवढा सोपा नाही तो, लक्षात घ्या. माझ्या विठोबाचे नाम तुम्ही अट्टहासी उच्चारा. किंवा त्या द्रौपदी मातेनं जेव्हा बोलवलं होतं ना भगवान परमात्म्याला वस्त्र हरणाच्या टायमाला, जोपर्यंत शक्ती होती अंगात तोपर्यंत लज्जा रक्षणाचं काम तिने स्वतः केलं. पण एका पुरुषापुढे अबला स्त्री काय करणार? शेवटी तिने हात सोडले आणि भगवान परमात्म्याला आर्त भावनेनं हाक मारली. वेळ का सकयाला वेला कृष्णा, अरे मी आज संकटात, अरे कुठे तू? लवकर धावून ये. लवकरी संकट पडले भारी कृष्णा धावरे. ऐक रे, भगवान परमात्म्याला तिने विनंती केली, देवा आता तुझ्याशिवाय कोण आहे मला? तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरी. सांगा, अरे द्वारकेतून एका क्षणात आला, वस्त्र स्वतः झाला आणि देवकीच्या द्रौपदीच्या अंगाला सगळी वस्त्र लेपाटली. सांगायचा अर्थ असा की बेंबीच्या देठापासून देवाला सुद्धा आरोळी मारावं लागते. तो काही एवढा राम्याकडे लगेच पळतील म्हणून. जरा इमानदारीने भजन करत जा. पुंडलिका वदा श्री गोपाल कृष्ण सद्गुरु श्री गजानन छत्रपती शिवाजी
म्हणलं म्हणा काही की नाही तरी राहिलंच एखादी कोपरं काय की नाही कुच्चर कोपरं म्हणतात त्याला. मी कोणतं कोपरं आलं ते नाही सांगणार पण राहिलं काय की म्हणा आम्ही नाही म्हणणार तुझ्या काय बापात जाणार माझ्या बापात जाणार नाही म्हणलं तर आमचं काय जाणार. ज्याचे त्याने अनहित केले येथे काय बा कोणाचे गेले हे जरी नाही कालं ऐक नाही हे नाही ऐकलं तर दुसरं तरी ऐकावं लागेल. सर ते शेवटी काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. लक्षात घ्या म्हणून प्रत्येकाने हात जोडून विनंती विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होईल ना त्यावेळेस प्रत्येकाने हाताने टाळीन मुखाने नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल आज काला या प्रसंगी आणि गेल्या पहिल्या दिवसापासून ज्या निमित्ताने या ठिकाणी आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून आपण शिवाजी महाराजांची काही कथा ऐकतोय. नाही कथा ऐकली तर त्यात कमीत कमी पोवाड्याच्या रूपाने तरी श्रवण करतोय. प्रत्येक महाराज सांगतोय कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांना इहलोक सोडून किती दिवस झाले अंदाजे 400 वर्ष किती झाले कारण जगद्गुरु तुकोबारायांना 400 वर्ष झालेत. तुकोबारायाच्या समकालीन छत्रपती शिवाजी महाराज होते. ऐका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक की ज्यांनी आपल्या स्वतःकरता जीवनामध्ये काही कमवून ठेवलेलं नाही. स्वार्थ म्हणजे माहीतच नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांना. नाहीतर तुम्ही दाखवून द्या एखादी किल्ला शिवाजी महाराजांच्या नावावर आहे का. किती किल्ले जिंकले त्या काळामध्ये नाही अरे उलट रयते करता या प्रजे करता सुरतला गेले मावळे घेऊन आणि सुरत 2-3 वेळेस लुटलं. स्वतः करता का प्रजे करता दिवस शिवाजी महाराजांनी सुरतीचे मोती गुळगाव व सोने म्हणजे त्या काळात सुद्धा सुरतची पेठ फार मोठी श्रीमंत होती. लक्षात घ्या म्हणून आजही तुम्ही सुरतला गेले ना सिटीमध्ये सुरतला गेल्यानंतर शिवाजी महाराज म्हणत नाही ते लोक अजून ते कोण म्हणतात महाराष्ट्राचा चोर म्हणतात शिवाजी. कारण शिवाजी महाराजांनी तिथं सुरतला काय केलं लुटलं होतं. पण ऐका गोरगरिबांचे प्राण वाचवण्याकरता म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनात त्याग आहे. ज्याच्या जीवनात त्याग आहे त्याचं जीवन उज्ज्वल आहे. ज्याच्या जीवनात भोग आहे त्याच्या जीवन काय तर अगदी खालच्या पातळीवरच आहे. विठ्ठल विठ्ठल संत मंडळीमध्ये पहा साधू संतांच्या जीवनामध्ये त्याग आहे त्याग. रात्रीच ऐकलं ना या जगतामध्ये ऐका या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कर्जमाफी कोणी केली असेल पहिले कोणत्या सरकारने केली नाही माहित तुम्हाला. तुम्ही बातमी फेसणे वाचत नाही. सगळ्यात पहिले कर्जमाफी केली आमच्या जगद्गुरु तुकोबरायाने. ऐका अरे वडील निघून गेलेत उधारीच्या 65 लाखाची जी उधारीच्या वया होत्या त्या वया घेतल्या आणि इंद्रायणीच्या डोहात फेकून दिल्या आणि पुन्हा कोणाला कधीही काही मागितलं नाही. ऐका अरे त्याच तुकोबरायाची एक पत्नी अन्न 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 करता 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 मरून गेली. लक्षात घ्या श्री एक अन्न अन्न करिता मेली दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान श्री एक अन्न अन्न करिता मेली. म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनात फार मोठा त्याग आहे त्याग. ऐका जसं तुकोबरायांच्या जीवनात त्याग तशा महाराजांच्या जीवनातही त्याग. आणि महाराज जीवन जगले तरी किती वर्ष जगले 50 ते 52च्या दरम्यान. ऐका शिवाजी महाराज म्हणून म्हणताना चांगले माणसं जास्त दिवस राहत नाही. आमच्या सकल संत मंडळीमध्ये पाहिलं तर संत नामदेव महाराज जर एकटे सोडले तरी सगळे संतांनी अगोदरच निघून गेले वैकुंठाला. नामदेव महाराज फक्त या मृत्यू लोकामध्ये 80 वर्षापर्यंत जगले. नाहीतर बाकीचे सकल संत ज्ञानोबराय 22व्या वर्षी गेले. जगद्गुरु तुकोबराय 42व्या वर्षी गेले. आमचे नाथ बाबा 48 वर्षी निघून गेले. प्रत्येकाची आयुष्य मर्यादा तेवढी लिहून ठेवली संत मालिकेमध्ये. ऐका पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात फार मोठा त्याग होता त्याग. स्वतःसाठी काहीच नव्हतं. वर्णन केलंय ना थापटाक असं जोरात थाप टाकायची थापेशिवाय काही नाही. तू कुठेही पाय वाटलंस तर इकडे पाय तिकडे पाय पण थाप टाका. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
रयतेसाठी वार झेलले आपल्या निधण्याच्या दिवळ प्राणपणाला लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाला लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर ओ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर ओ माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनात भगवा झेंडा दिसल्या भगवा झेंडा दिसल्या भगवा झेंडा दिसल्या शिवभक्तांच्या हृदयात माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर ओ राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर ओ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर ओ राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर ओ शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयात. अरे शिवाजी महाराज जन्माला या म्हणण्यापेक्षा आपणच शिवाजी महाराज व्हा ना, आहे का नाही? कशाला महाराजांना बोलवता? महाराजांनी जीवनामध्ये काय केलं? कारण महाराजांनी केलं, पण ते सगळं श्रेय कोणाला लाभलं? आई जिजाऊ मातेला. इकडे पहा, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला 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 होते होते जाऊते चप्पल घेताना सोरा जाते होती होता पाजाने नरके दिवस राजाने जगद्गुरु तुको बाते तोरण बांधण तोरणाला त्या तोरण गडाला तोरण बांधण तोरणाला त्या तोरण गडाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की झाला का भाऊ? तुमचे सगळे मी ओरडून सांगतोय, पण सगळे तुमच्याकडे पाहत आहे कशी गडी मारतो, कशी गाड बांधतो. थोडं थांबूनच जातो आम्ही.
आज्ञा होती जिजाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग होता. आणि ज्या माणसाच्या जीवनात त्याग असतो ना, त्या माणसाचं जीवन हे उज्ज्वल असतं. आमचे ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, गजानन महाराज यांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग होता. सांगा बरं, गजानन महाराज पहिल्यांदाच शेगावला आले तेव्हा त्यांना कोणी चांगलं ताट वाढून आणलं होते? काय खाल्ले होते? शीत खाल्ले होते, उष्ट्या पत्रावरचे. चांगलं ताट कोणी आणून दिलं नव्हतं. नंतर आणून दिलं बंकटलालाने चांगलं ताट. ऐका नाही, ऐका. पण आजची स्थिती बघा. आज गजानन महाराजांच्या त्या दरबारामध्ये हजारो लोक जेवण करून दररोज निघतात. ही पुण्याई तुमची का महाराजांच्या जीवनातल्या त्यागाची? महाराजांच्या जीवनातल्या त्यागाची. अरे महाराजांनी कधी अंगावर एक वस्त्र घातलं नाही. बंकटलालाच्या घरी पितांबर दिला होता लाल रंगाचा, तरी तो असा टाकून दिला, अंगावर काही घातलं नाही. पण त्याच गजानन महाराजांच्या आज संस्थेमध्ये महाराज गेल्यानंतर आदिवासी सातपुड्या प्रकल्प डोंगराच्या कोपऱ्याला किंवा प्रत्येक दिंड्याला या ठिकाणी महाराज कपडे वाटतायत. कपडे. ऐकणी, काय महाराजांच्या जीवनातला हा त्याग आहे. त्यागाला फार महत्व आहे, अत्यंत महत्व आहे. जीवन त्यागी. म्हणून तर आज महाराजांचं नाव 400 वर्ष झाले. आज आजरामर राहिला त्या कीर्ती जगामाझे हो, राहिला त्या कीर्ती जगामाझे, राहिला त्या कीर्ती जगामागे, राहिला त्या कीर्ती जगामागे. गेले कपाला ईश्वराय होत्या, गेले कपाला ईश्वराय होते, राहिला त्या कीर्ती जगामाझे हो, राहिला त्या कीर्ती जगामागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. खरंच आहे, आज छत्रपती शिवाजी महाराज नसते ना, मी सुद्धा इथं कंबर बांधून तुम्हाला कीर्तन सांगू शकलो नसतो. तुम्ही सुद्धा घर सोडून कीर्तन ऐकायला आले नसते. हे सगळं घडतं हे कोणाच्या पाठीमागं कोणाचा त्याग आहे? छत्रपती राजांचा त्याग आहे. त्यांनी त्याग केला जीवनात आणि शत्रू बरोबर रडले. म्हणून आज आपण या ठिकाणी कपाळाला गंध लावतोय. आमच्या माता मावल्या आज कुंकू आज त्यांच्या कपाळाला दिसतंय. हे सगळं श्रेय कोणाचं असेल तर आमच्या मा जिजाऊचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. कारण जीवनामध्ये तेवढं कर्तव्य त्यांनी बांधलंय. आणि एवढंही असून एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या मातीतल्या एखाद्या माणसाला किंवा स्त्रीला जर शिवाजी महाराज कोण आहे हे कळत नसेल तर असं समजावं तो महाराष्ट्रातला नाहीच आहे ना. असे काही काही बिलिंदर आहे का नाही. एका गावामध्ये एका मुलीला काही पाहुणे पाहायला गेले. त्याच्यामध्ये तो होणारा नवरदेव सुद्धा मुलगा गेला. त्या मुलाचे वडील, मुलाचे काका, दुसरेचं चुलते गेलेत फार मोठ्या घरी. ती मुलगी शिकलेली सवरलेली होती. ज्यावेळेस बैठकमध्ये बसले त्यावेळेस मुलगी साडी परिधान करून आली आणि हातामध्ये पाणी घेऊन आली. सगळ्यांना पाणी दिलं, पाहुण्यांना पाणी पिलं. आणि मुलाकडच्या वडिलांना, काकांना, सगळ्यांना मुलगी पसंत पडली. छान आहे मुलगी. त्याला विचारलं का रे बाबा तुला पसंत आहे का? त्याने मान तुकवली. मला हो. अरे काय हरकत नाही. मग बोलाबोली केली. बाई तुला मुलगा पसंत आहे का? याची अमुक टिमुक काय तर या ठिकाणी शाळा शिक्षण झालेलं आहे, सर्व्हिसला आहे, सांग तुला पसंत आहे का? ती काही बोलली नाही. असं करा, तुम्हाला काही स्पेशल बोलायचं असेल तर एका खोलीत जाऊन बोला. तुमचं काय तुमचं मनोगत एकमेकाला सांगा. ती मुलगी आणि तो मुलगा लग्न होणाऱ्या अगोदर एका बंदिस्त खोल्यामध्ये गेलेत. त्या मुलीच्या तिथं बापाकडं. आणि ज्या खोलीत गेले त्या खोलीमध्ये एक फोटो लावलेला होता. तो मुलगा त्या असा पाहत गेला. त्या मुलीनं दरवाजा लावला आणि तो पाहता पाहता त्या मुलीला म्हणतो, हा फोटो तुझ्या आजोबांचा आहे का? काय म्हणतो? आजोबांचा आहे का? तिने त्या फोटोकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं. त्याला म्हणले पहिले बाहेर निघ. दरवाजा उघडला. बाहेर निघ म्हणले पहिले. म्हणले का? बाहेर निघ.
त्याला बाहेर काढलं आणि सरळ जरा पायऱ्या उतरून खाली आली आणि ती मुलगी म्हणते आपल्या वडिलांना, बाबा मला हे लग्न करायचं नाही, मला मुलगा पसंत नाही. अगं तू अगोदर हो म्हणली ना, नाही मला पसंत नाही. अगं तू हो म्हणली होती पण नाही म्हणलं ना बाबा. ते मुलाचे वडील चुलते म्हणायला लागले ह्या पोरगा काहीतरी बोलला असेल, नाहीतर आतापर्यंत सगळं होकार होता. आता ती मुलगी का नाही म्हणते. म्हणले बेटा खरं सांग का नाही म्हणते तू. तिने सांगितलं बाबा या महाराष्ट्राच्या मातीत राहून ज्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज कोणी हे माहित नाही अशा मुलाबरोबर मला लग्नच करायचं नाही. लक्षात घ्या, खरंच आहे ना, शिवाजी महाराज हे माहित नाही त्याच्याबरोबर लग्न करून तरी काय उपयोग आहे. विठला विठला जीवनामधला त्याग आहे शिवाजी महाराजांच्या. अजूनही बघा छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला जय कोणी म्हणायला सांगितलं. मी सांगितलं का जय म्हणा म्हणून. नाही ते सांगायचं कामच नाही, ते आपोआप तोंडात येतच. नाही तर तुमच्या आजोबाचं नाव घेऊन पहा तुम्ही तोंडामध्ये, म्हणा बरं जय म्हणून. लोक म्हणता का पाहू आपण. दगडू महाराज की. ज्याचा सासरा त्याला म्हणतो कोणी. नाही 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 नाही, आपल्या आजोबान पंजोबान बापाचं नाव कोणी घेत नाही. जीवनात त्यांनी त्याग केलाय का. अरे ज्यांनी जीवनामध्ये त्याग केला त्यांचं नाव आहे माऊली ज्ञानेश्वर, समर्थ सद्गुरु गजानन, विलास बाबा की. नाही 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 नाही, पुढे जय म्हणणारच नाही तुम्ही, याची शाश्वती आहे. विठला विठला धर्मवीर संभाजी. 18 फेब्रुवारी पासून काळा महिना काळा दिवस पाहिला जातो. कोणती येणारी 18 म्हणजे परवाच्या दिवसापासून बलिदान दिवस धर्मवीर संभाजी राजांचा. अरे त्या नालायकाने राजांना सहज मारलं नाही. सहज मारलं असतं तर काही वाटलं नसतं, पण शरीराचे हाल 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 करून करून मारलेत. लक्षात घ्या. पण संभाजी राजे धर्माकरता वेडे होते. काही काही नालायकांनी असं लिहून ठेवलंय संभाजीराजे दारू पित होते, मदिरा पित होते. किती खोट्या बातम्या पसरवतात. अरे ज्या संभाजी राजांनी सुंदर ग्रंथ लिहावा, ऐकनी ते संभाजीराजे मदिरा पितीलच कसे. पण अलीकडच्या काळात कोणी काहीही लिहून ठेवतंय. धर्मवीर संभाजी महाराज 40 दिवस यांनी काय तर इंद्रायणी मातेच्या काठ्यावर काय तर साखळदांडाने बांधून ठेवलंय. अरे तापलेल्या सळ्यांनी डोळ्यामध्ये लोखंडाच्या सळ्या घातल्या. एक एक अंग कापत गेले शरीराचे, बोसके लोचके तोडून इंद्रायणीच्या डोहामध्ये फेकल्या गेलेत. जरा ऐका, नुसते संभाजी महाराज धर्माकरता मेले पण दुसऱ्याचा धर्म स्वीकारला नाही. असे काही काही धर्म वेडे आहेत लोक. नाही तर काही काही लोकांनी माग झालं ना, काही काही लोकांनी दुसऱ्या धर्माचं नाव सांगून 5-5 एकर शेती घेतल्या का नाही. दुसऱ्या धर्मही स्वीकारला काही काही लोकांनी. आहे अजून काही काही असे लोक. पण जे खरे धर्माकरता मरून जातील पण धर्म सोडणार नाही. अरे समोरच्या लोकांनी सांगितलं राजे संभा, अरे मी माझी मुलगी देतो तुला पण आमचा हो. मला होणार नाही. ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीमध्ये मी मरून जाईल पण मी दुसऱ्याचा धर्म स्वीकारणार नाही. काय जीवनामध्ये त्यांची धर्माचे जे वेडी धर्म ताकद होती. ऐका, तुमच्या आमच्या जीवनात ते आहे का. नाही नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा एक चित्रपट निघाला होता माग. कोणता. छावा. तुम्ही पाहिला का मावल्यानो. सगळ्यांनी पाहिला. आमच्या इकडं आम्ही संभाजीनगर जिल्ह्यातले आहोत पण जळगाव जिल्हा आम्हाला जवळ आहे. प्रत्येक गावात प्रत्येक चौकात माझ्या माता भगिनींना पुरुष बांधवांना सगळ्यांना तो चित्रपट दाखवला छावा. कारण लोकांना फक्त माहिती होतं धर्माकरता संभाजी महाराज मेले पण धर्म सोडला नाही. पण त्यांनी जीवनात किती हाल अपेष्टा सहन केल्या. आपल्या जीवनात तरी तेवढे आपण करू शकू का. ऐका, अरे 40 दिवस 1 महिना 10 दिवस हाल 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 करून मारलं. लक्षात घ्या छत्रपती राजांना, पण धर्म सोडला नाही. म्हणून आजही त्यांचं नाव अजरामर आहे की नाही. अजरामर. धर्मवीर संभाजी महाराज की. अशा संभाजी महाराज तथा त्यांचेच पिताश्री असणारे आमचे छत्रपती
शिवराय. लक्षात घ्या, यांची आज जयंती होते. लक्षात घ्या, जयंती कोणाची होती? साधूची होती का देवाची होती? हा, सांगत जाणं, पटकन बोलत जाणं. बरेच गप बसले तुम्ही. कधी बोलसाने एवढे मोठे झाले तुम्ही तरी. आमच्याकडे लहान लहान पोरं बोलायला लागतात 2-3 वर्षाची. अरे जयंती देवाची होते, पुण्यतिथी साधूची होते. मग इथं राजाची जयंती कस काय? कारण राजा येतो. लक्षात घ्या, जयंती देवाबरोबर त्याची तुलना केली जाते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, या ठिकाणी शिवाजी महाराजांसारखं अजून काही बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळ कमी आणि सोंग जास्त आहे की नाही. आपल्याला 12पर्यंत कथा, कीर्तनरूपी कथा या ठिकाणी न्यायची आहे. त्याकरता आपण ज्या प्रसंगाकरता आजचं कीर्तन आहे ते म्हणजे भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या लीला. खऱ्या अर्थाने आजच्या कीर्तनकार हा बांधलेला आहे. बांधलेला म्हणजे कमराने उपरण्याने नाही. कशाने बांधलाय? त्याने फक्त गोकुळातलं कृष्ण, गवळणी, गोपाळ या किती गवळणी? 1 लाख. म्हणतात ना, काही सुना होत्या, काही मुली होत्या आणि काही सासवा होत्या. सासवा किती प्रकार झाले? कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. पण ऐका, प्रत्येक स्त्रियांचा विषय मात्र एकच होता, एकच. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा. अरे सासू म्हणली की पूर्ण अधिकार स्वतंत्र त्या काळामध्ये. सून म्हणली की पूर्ण अधिकार परतंत्र. आणि मुलगी म्हणली की काही स्वतंत्र तर काही परतंत्र. माहेरामध्ये असताना ऐका, सून म्हणली की सून साहेबा सून, सगळ्यांचं सून. ऐक नाही, सून जर एखाद्या घरी गेली, त्या घरातलं एखादी शेंबड काट्ट जरी असलं तरी त्याला आरे कार्य म्हणण्याचा अधिकार तिला नाही. काय म्हणावं लागतं? एवढं सग जरी असलं तर घ्या ना, खा ना, प्या ना, उठा ना. ऐक नाही, गिळा लहानसं का असलं तरी. लक्षात घ्या, पण सून म्हणली की पूर्ण परतंत्र जीवन आहे. मुलगी म्हणली की काही स्वतंत्र काही परतंत्र. आणि सासू म्हणली की पूर्ण अधिकार स्वतंत्र आहे. कारण आताच्या जीवनातलं सांगत नाही मी, पहिलं सांगतो. पूर्वीच्या काळी सासूरवास होता का सुनवास होता? हा, सासूरवास. आताच्या जीवनात सासूरवास आहे का सुनवास आहे? काय म्हाताऱ्या पटापट बोलताय व? ऐक नाही, खरंच आहे. ऐक नाही, आता तुम्ही कोणाच्या ताब्यात आहात? सुनेच्या. सुनेनं जर म्हणलं मामी काय बसली, तर जा ना, काल्याचं कीर्तन चालू आहे, जा तिकडं, आणि तिकडंच पंगत आहे, तिकडूनच जेवण या. म्हातारी काठी टेकत टेकत येते. सुनेचं ऐकावं तिला म्हणतात. त्या काळामधली स्थिती वेगळी होती. सासू म्हणली की एकदम कडक स्वभावाची. आणि त्यावेळेस लग्न मुलींचे होत होते का बायांचे? खरं सांगा बरं. सरपंच साहेब कोणाचे व्हायचे? मुलींचे व्हायचे. आता लग्न मुलीचे होता का बाईचे? आता तो ठोंब्या असतो 38 वर्षाचा आणि मुलगी असती 32 वर्षाची. मुलगी म्हणताय का तिला? मुलगी म्हणली की अगदी छोटी. पहिले लहान लहान मुला मुलींचे लग्न लागायचे, म्हणून तर मुलगीला पटकन उचलायचे, कड्यावर घेत होते लोक लहानपणी. सुंदर नाही तर कमीत कमी 18 वर्षाची का होईना मुलगी पाहिजे. हे लय शिक्षण घेतात, लय शिकतात आणि अर्ध्या आयुष्यामध्ये लग्न करतात. लक्षात घ्या. आता ते तरी बरं आहे, पण आता तर अलीकडच्या काळामध्ये फार अवघड झालं आहे का नाही. रात्री महाराजांनी सांगितलं ना, मुलीचा बाप राहतो पत्र्याच्या घरात, पण अपेक्षा करतो आपल्या मुलीला घर मिळण्याकरता स्लॅबचं घर, नोकरी पाहिजे, पुन्हा घरी 5-10 एकर शेती पाहिजे. मुली नाही असं नाही, मुली आजही आहे, पण मुलीच्या आई वडिलांची अपेक्षा फार वाढलीत. मी म्हणतो जास्त संपत्ती पाहिजे का संस्कारवाला मुलगा पाहिजे? हा, संस्कारवाला मुलगा पाहिजे. ज्याच्याकडे 50 एकर शेती आहे, गाडी घोडी 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत, नोकर चाकर कामाला आहेत, पण ऐका ना, तो मुलगा बुलढाण्याला जातो, रात्री 3-3, 4-4 वाजता घरी ढाब्याहून येतो. खरंच सांगा, आपली मुलगी सुखात राहील का? तिथं राहील सुखात? पैशाला आग लावा त्या. अरे पैसा आणि इस्टेटला काय करता? मी तर याच्या उलट म्हणतो, ज्याच्या जीवनामध्ये काय तर शेतीवाडी नाहीये, फक्त घर आहे,
पण ज्याच्या मनगटामध्ये दररोज 1000 रुपये कमवण्याची ताकद आहे तो मुलगा निर्व्यसनी आहे. तोच मुलगा आपल्या मुलीला सुखी ठेवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? जीवनामध्ये व्यसन नकोय. फार पैसा असला त्याच्या पाठी मग व्यसन आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की ज्याच्याकडे पैसा आहे तो व्यसनी आहे, पण असे बरेचसे आहेत की पैसा आला की त्याच्या पाठीमागे दुर्गुण आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या गोकुळामध्ये सून, सासू आणि मुलगी 3 प्रकारचे लोक होते. आता कर्मपर सून होती, उपासनापर मुलगी होती आणि ज्ञानपर सासू होती. सासू कोणाला म्हणतात? जी सुनेच्या डोळ्यातून 3 दिवसातून 3दा आणते आसू, तिचं नाव ऐकणी. लवंगी मिरची माहिती का तुम्हाला? तेच खुडसणी मिरची हिरवी, ती घ्यान चावा बरं कच्ची दातामध्ये. काय तोंडातून शब्द निघतो? सासू निघतो का नाही? सासू सासू आपोआप निघतो. लक्षात घ्या. तशी सासू खट्याळ आहे. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. त्या सासूचं वर्णन करताना आमच्या मुक्ताबाईने वर्णन केलंय ना. माया सासू मोठी धांगडी, तिला लय आहे प्रपंचाची गोडी, येता जाता मारिती धापडी. ओ गालाच्या गालाला बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, ग बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेरा, बाई मी जाते ग माहेराला. तिला म्हणतात सासू. सासू ऐक, त्या गोकुळात अशा काही सुना होत्या. सासू देखील खट्याळ होती. सासूच ऐकणारा तो तिचा मुलगा सुद्धा खट्याळ होता. आहे ना? तुम्ही मालिका पाहता ना? मालिकामध्ये काय आहे? आता प्रत्येक मालिकेत तेच आहे. सासू खराब आहे आणि नवरा खराब आहे आणि सुनेला त्रास आहे. आहे का नाही? पाहता ना तुम्ही मालिका? मंजूला कोणापासून त्रास आहे? हा? मंजूला कोणापासून त्रास आहे? सासूपासूनच त्रास आहे. म्हणून तर म्हणतात ना, सुनेला देतो आसरा त्याचं नाव. मंजूच्या सासऱ्यानं कधी काही म्हणलं का? उलट बायकोला नाव ठेवलं, पण सुनेला काही म्हणत नाही. सासरा त्यालाच म्हणतात, सुनेला देतो आसरा त्याचं नाव सासरा. खरं सांगा, सकूच्या सासऱ्यानं कधी सकूला काही म्हणलंय का? पण सकूची खट्याळ कोण आहे? सासूच आहे ना? लक्षात घ्या. मी संसार मांडिते, हिच्यामध्ये कोणाला त्रास आहे? कोणाला त्रास आहे? सुनेलाच त्रास आहे. सासूच खट्याळ आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं सांगा, धैर्याच्या पत्नीला त्रास आहे का धैर्याच्या बायकोला त्रास आहे का आईला त्रास आहे? अरे ते नवरा नवरीचे हे दाखवता फक्त आपल्याला नाटक. पण नाटक झाल्यावर एका ठिकाणी एकाच प्लेटमध्ये पोहे खातात. लक्षात घ्या. तू मामाला दाखवलेलं हे सगळं नाटक आहे. मी सांगतो कशाला? सासू. सासू सासू जी सुनेच्या डोळ्यातून 3दा आणते असू, तिला काय म्हणतात? सासू. सुनेला देतो आसरा त्याचं नाव सासरा. जी भाऊजाईच्या जीवनात कधीच येऊ देत नाही आनंद, तिचं नाव. सगळंच पाठ आहे तुमच्या. तुम्हाला सांगून काहीच फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल. पण ऐका,
भगवान परमात्म्याला भेटायचं असेल गोकुळातल्या त्या स्त्रियांना, सासू स्वतंत्र होती, कधी जात होती आणि कधी येत होती, तिला म्हणतात सासू. पण मुलगी कधी जात होती बहाणा करून आणि कन्हैयाला भेटून येत होती. पण सून म्हणली की तिला जाता येत नव्हतं. कशी जाऊ कशी जाऊ, पण एक मुलगा झाला तरी जाता येत नाही. सासू मात्र पुढच्या घरात आणि मागच्या घरामध्ये ती सून आहे सून, सासू जाऊ देणार नाही. म्हणून काय करावं, तिने एक दिवस काय केलं, आपल्या घरातलं प्यायचं पाणी नाणीमध्ये ओतून टाकलं आणि आपला 1-1.5 वर्षाचा मुलगा होता त्याला चिमटा घेतला, ते कार्ट जोरात रडायला लागलं. आणि मग त्यावेळेस ती सासू म्हणते, का ग पोरी का रडतोस? तो सांगितलं तो मम मागतो, दे ना मग त्याला पाणी. आत्याबाई घरामध्ये पाण्याचा थेंब नाही, कुठून देऊ, मग मी आणू का पाणी? आता सांगते का मला? उचलते गागर आणि जा यमुनेवर पाणी आणण्याकरता. आता कोणाची परमिशन मिळाली? सासूची. जोपर्यंत परमिशन भेटत नव्हती तोपर्यंत कानाचा वेणू नाद ऐकायला येत होता, पण अंतकरण तळमळ करत होत. कान रे कशी जाऊ कान्हा रे कशी जाऊ कशी जाऊ तो काना तो तो काना कशी जाऊ भगवान कन्हैयाचा नाद ऐकायला आला, पण अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या भेटण्याची लालसा आहे. पण सासू पुढच्या घरामध्ये बसले. कान्हैया काना कशी रे मी तुझ्याकडे येऊ? मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना, काना रे कशी जाऊर दावना. कंटाळली ती. काय करू बाई कुणाला सांगू, हरिनामाची सांगड आना. नंदाच्या हरीने कौतुक केले, जाणे अंतरीच्या गुणा. कान्हा रे कशी जाऊ कान्हा रे कशी जाऊ नंतर ती ज्यावेळेस घागर घेते सासूने सांगल्यावर निघते. काय सांगावं, ती पायात चप्पल घालण्याचं सुद्धा तिला भान राहत नाही. कशा करता कानाला भेटण्याकरता चप्पलही पायात घालत नाही. इतक्या जलद पळते जसं काही जणू हावडा एक्सप्रेस चालला आहे का नाही. इतक्या जलद का? माझ्या कानाला, माझ्या देवाला मी आज भेटणार. वर्णन केलंय ना, गागर घेऊन निघाली. गागर घेऊन गावात निघाले.
गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण सगळं चांगलं आहे पण तुमचे आवाज खराब झाले ना आता. हा बालके दादा, कारण 7 दिवस झाले एकाच पटरीवर कार्यक्रम चालू आहे, काळी 2 आणि ते बी षडजेवर. नाही ते तर सुंदर वारकरी साऊंड सिस्टीम एकदम सुंदर आहे ना. आमचे गिरडेवासी चेतन भाऊ गायकवाड ऐक नाही, 1 नंबर साऊंड सिस्टीम आहे. जरा टाळ्या वाजा ना. तुम्हाला सांगू आता हे बेस आणले कीर्तनाचा गायनाचा सगळ्यात जबरदस्त आत्मा कोण असेल तर साऊंड सिस्टीम आहे. ऐक नाही, कधी असं पाहिलं तुम्हाला लता मंगेशकरांनी एक दोरा बांधलाय आणि त्याला माईक लावलाय तो असा हलणारा आणि तिच्या लता मंगेशकरने गायन केलं असं बघितलं? नाही 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 नाही. अरे त्यांचा आवाज तर ते अगदी सुंदर आहेच आहे, पण ऐका त्यांच्याकरता स्पीकर सिस्टीम सुद्धा तेवढीच असावी लागते. या ठिकाणी बघा ना तुम्ही किती बॉक्स लावलेत, पलीकडं वरती करणे लावलेले आहेत. एवढं असून एवढ्यावर भागत नाही. त्याच जे ऑपरेटिंग करायचे असते तो ऑपरेटिंग करणाराही सुद्धा चांगला असावा लागतो. नाहीतर बस मसाले भरपूर आणले मग आता चांगली भाजी कशी करावी, नवऱ्यानं जेवढे मसाले आणले तेवढे टाकून द्यायचे का मापात टाकायचे? कोण टाकतं मापात? सुगरणबाई, जिला चांगली भाजी करता येते ती. नाहीतर नवऱ्यानं आणले म्हणून दे टाकून. ऐक नाही, माणसाला डबे घ्यायची पेळापाळी काय येणं होईना. ऐक नाही, अरे भाजी सगळा मसाला टाकला म्हणजे भाजी बरोबर होते असं नाही, त्याचंही काय तर माजमोपण आहे. तसं मिक्सरमध्ये सगळे 100-150 बटणं आहेत म्हणून काय सगळेच चालू करून द्यायचे? त्याचंही माजमोपण आहे. अगदी सुंदर चेतन भाऊ या ठिकाणी साऊंड सिस्टीमचे ऑपरेटिंग करतात. त्याच्याबरोबर आमचे ऐक नाही ऋषिकेश पंडित हे सुद्धा त्याला सहकार्य करतात आणि सगळ्या मिळून हा योग्य असलेला कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आणि या अशा कार्यक्रमाला आनंदाची भर वाढल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे त्या गोकुळामध्ये ती गळून जाते म्हणतात ना, हसत खुद खुद मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे लग बगनी त्या प्रभात काळी आली नंद अंगणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण ठुमकत चालली डोलत. कोण? गवळण. ठुमक चालती डोलत तुम्हाला दिसत नाही जा म्हणजे ती कोणामध्ये वेडी झालती? देवाचं दर्शन. मुरली बाले हो बंसी बाले, मुरली बाले हो बंसी बाले, मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले बंसी बजा दे, मुरली सुना दे, बंसी बजा दे, मुरली सुना दे, गले से लगा ले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली मैं तो सुध खोई तेरे यार में, मैं तो सुध बुध खोई ओ सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई देव दरबार में। ओ जोत जगा दे, प्रीत लगा दे, जोत जगा दे, प्रीत लगा दे, गले से लगा दे, मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले अरे ती सगळ्यांना भुलून गेली का? जिला देवाचं दर्शन झालं ना ती ठिकाणावर राहत नाही. मग स्त्री असो का पुरुष असो, ज्याला देवाचं दर्शन झालं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो
तुम्ही बी बिघडा ना असंच का काय मग आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना आम्ही घडलो तुम्ही सुद्धा घडा लक्षात घ्या म्हणून म्हणता ना हिच्यामध्ये जे परमार्थ कळतात ना जे संसारामध्ये सुज्ञ वागणारे लोक आहेत देव देव करणाराला वेडे म्हणतात वेडे ऐक नाही ऐका खरं म्हणलं तर जे वेडे आहेत तेच त्यांना वेडे म्हणतात शहाण्यांना ऐक नाही वास्तविक पाहता त्यांना समजत नाही आपणच वेडे संसार करणारे वेडे आहेत की देवाच्या नादी लागलेले वेडे कस काही इमानदारीने सांगता तुम्ही संसार करत नाही का तुम्ही येडे का मग हा म्हणलं तर काय हरकत नाही तुम्ही आम्ही खरंच येडे ज्यांनी संसार बाजूला टाकला देवाच्या पाठीमागे लागले खरंच ते खरे ते शहाणे लक्षात घ्या कारण ज्याने देह दिलाय ना देवे दिला देह भजना गोमटा भजना करता दिलाय आणि आपण हे नाही केलं तर मग काय उपयोग संसार केला तर क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे अमृत छोड़ा पिता है शराब से भगवान के नाम तू मोड़ दिया म्हणून देवाने हा देव त्याच्याकरता दिलाय म्हणून जे भगवत प्राप्ती करता लागले ते शहाणे खरं म्हणलं तर पण संसारिक लोक येडे लोक त्यांना येडे म्हणतात शहाण्यांना ऐका आणि ती निघाली ज्यावेळेस परत निघाली ना त्यावेळेस बाकीच्या गवळीने म्हणल्या काका अगं तुझी घागर रिकामी आहे ती म्हणली तुम्हालाच ती रिकामी वाटते का मग एकीने विचारलं का ग तू ज्या अर्थी यमुनेवर येते त्या अर्थी तुला कन्हाचं दर्शन झालं का कन्हाचं म्हणे आत्ता दर्शन करून आले मग ती म्हणाली बरोबर आहे हिचा हा दोष नाही आहे ही ज्याचं दर्शन करून आली तिच्यामध्ये काय झाली वेडी झाली वेडी लक्षात घ्या त्याचा सजनी आज देखो नंदजी को लाल मी त्याला आता पाहिलं सावळा देखिएला आनंदाचा तेने आनंदाचा पुराला तेने आनंदाचा पुराला सावळा देखिएला आनंदाचा सावळा देखिएला म्हणून म्हणताना काही काही गवळणी काय तर भगवत चिंतन करायच्या पण त्या परमात्म्याला एकदा पाहिलं की आपल्या मनामध्ये साठवून ठेवायच्या काही काहीला मनात साठवता येत नव्हतं म्हणून दररोज जायच्या वृंदावनात आणि त्या कान्हाचे एकदा का होईना दर्शन घ्यायच्या काही काही मनात साठवायच्या आहे ना काही काही भगवत भक्त असे मन मंदिरातून पाहते गोपाला स्वप्नीचा काना साकार झाला प्रेम भरे गीत त्याचे गाऊ ग प्रेम भरे गीत त्याचे गाऊ ग मी कशाला गाऊ ग मागच्या भजनी मंडळानं पुढचंच म्हणलं गाण्याचं गाणं आहे की नाही कोणतं गाणं आहे ते पहिलं प्रेम भरे गीत त्याचे गाऊ ग तोची माझ्या रूपाचा गाना ग हे गवळण आहे बाकीच्यांना ते पुढचंच म्हणून टाकलं
हं? मी तेच म्हणलं तोची माझ्या रूपाचा राणा ग हा लगेच भजनी मंडळाचा दणका मी कशाला आरशाची यमुनेशी जाऊ ग मी कशाला कन्हैयासी पाहू ग तोची माझ्या रूपाचा राणा ग म्हणून म्हणताना पिक्चरचे गाणे पाठ करायला वेळ लागत नाही पण एक अभंग पाठ करायला फार वेळ लागतो चांगलं लवकर पाठ होत नाही वांगलं लगेच तोंडात आल्याशिवाय रात बरोबर आहे का पिक्चरचं गाणं लगेच पाठ होतं का नाही लगेच नमकी रिलीज होऊ द्या एखादी पिक्चर आणि त्याचं गाणं एक दोनदा ऐकू द्या लगेच तोंडामध्ये आल्याशिवाय राहत नाही अभंग तुम्ही दररोज म्हणा सुंदरते ध्यानं 8 दिवस 9व्या दिवशी विचारा म्हण बरं अभंग म्हणता येईल चांगली गोष्ट लवकर जिभेवर बसत नाही विठला विठला काय तर सुनेला काय तर पूर्ण पारतंत्र आहे सासूला पूर्ण स्वतंत्र आहे मुलगी म्हणली की काही स्वतंत्र आहे काही परतंत्र आहे पण अशा सगळ्या प्रकारच्या गवळणी त्या गोकुळात राहत होत्या त्या गोकुळामध्ये नंदराजा यशोदा मैया रोहिणी सुद्धा राहत होती पण ऐका नंदराजाकडं 9 लाख गायी होत्या किती 9 लाख पण नंदराजाच्या जीवनामध्ये 2 पत्न्या असताना सुद्धा उदरी संतान नव्हतं पण ऐका ज्यावेळेस मथुरेमध्ये देवकी मातेला मुलगा झाला त्या मुलाला आणलं यशोदेकडे ठेवलं यशोदेला झालेली मुलगी पुन्हा मथुरेमध्ये नेली वसुदेवाने आणि नंतर शुद्धीवर आली ज्यावेळेस यशोदा पाहते तर मुलगा झाला लगेच दासीनं जाऊन सांगितलं नंदराजेला नंदराजे बधाई हो बधाई हो बधाई हो काय झालं दास बधाई हो अगं झालं काय नाही मी सांगते तुम्हाला पण तुम्ही यशोदा मैयाचा जो हार आहे ना नवरत्नाचा मला देत असाल तर मी सांगते अरे सांग तर नाही अगोदर हार देत असाल तर सांगते म्हणले हो देतो सांग मग तिने सांगितलं नंदजी आपको लल्ला भयो काय सांगितलं आपल्याला मुलगा झाला नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल हाथ मिला घोड़ा दिनो और दिनो बाल हाथ मिला घोड़ा दिनो और दिनो नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गावताना पैजण धरले सगळ्यांनी टाळी वाजवा एकसारखी टाळी काना दिसतो गोपी आल्या नटो नव्या नवरीचा शृंगार केला आज आनंदी सांगो कोणाला आज आनंदी गौरण मनती पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला वाटते तोटवडे गवळण म्हणते पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण हे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठ गोकुळ अवतरले त्या गोकुळामध्ये ऐका बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी अभंगामध्ये सांगितलंय की त्या ठिकाणी कोणी गाणे म्हणतंय कोणी दोहे म्हणतंय कोणी उड्या मारतंय कारण आमच्या नंदाला काय झाला मुलगा झाला मुलगा असं म्हणता 1.25 महिना पुत्र उत्सव नंदराजाने केलाय अरे कितीतरी गायी दान दिल्या त्या गायीच्या शिंग्यामध्ये शेंब्या बसवल्या सोन्याच्या आणि त्या सोन्याच्या शिंबा बसवलेल्या गायी आमच्या नंदाने दान दिल्या कृष्णाच्या वडिलांनी मला मुलगा झाला म्हणून आपल्याला मुलगा झाला तर आपण काय वाटतो हा पेढे 5 किलो साखर आणली परत इथला की डडांग डांग पुढं दपड वाजतं माग काय झालं मुलगा झाला काय झालं मुलगा झाला आपली अवकत तेवढी आपली ताकद तेवढी तो राजा आहे तो काही बी करील नंद राजा कारण देव येन देवाचा बाप आहे तो सोन्याचे शेंब्या लावलेल्या गायी कितीतरी त्यांनी दान दिल्या अन्नदान वस्त्रदान त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण चालू आहे आणि त्या गोकुळामध्ये भगवान परमात्मा जेव्हापासून आले तेव्हापासून सुख सुख या अभंगाच्या पहिल्या चरणात गोकुळीच्या सोका गोकुळीच्या सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा त्या गोकुळामध्ये सुख सुखे लक्षात घ्या दुःख कोणाच्या स्वप्नातही नाही जसं रामप्रभू आले ना अयोध्येमध्ये रावणाला मारून त्यावेळेस रामप्रभू राज्य करायला लागले त्यावेळेस रामप्रभूच्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नव्हतं स्वप्नीचे हे दुःख कोणी न देखे डोळा कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे वय सुटले कळी काळा स्वप्न दुःखातही नाही तसं नंदाच्या घरी कन्हैया कान्हा आल्यापासून दुःख जीवनामध्ये राहिलंच नाही तर कान्हा यायच्या अगोदर रोगी लोक होते आजारी लोक होते दरिद्री लोक होते दैन्यहीन लोक त्या दैन्यवान लोक तिथं होते पण जेव्हा तिथं देव आला तिथं लक्ष्मी सुद्धा त्याच्या पाठीमाग आली मी तुम्हाला विचारतो तुम्हाला जास्त लक्ष्मी आवडते का देव आवडतो हा